विद्यार्थी मित्रांनो, विश्वभरारी सोबत आज आपण शिकणार आहोत इयत्ता 5वी शिष्यवृत्ती परीक्षा। यामध्ये काय येत असतं तुम्हाला? नाम असा एक प्रकार येत असतो। मग नाम म्हणजे काय रे? नाव म्हणजे एखाद्या व्यक्तीचे, वस्तूचे, प्राण्याचे, ठिकाणाचे किंवा कल्पनेचे नाव म्हणजेच नाम होय। हे नाव एखाद्या गोष्टीची ओळख पटवण्यासाठी वापरले जाते। म्हणजे बघा, राम पुस्तक वाचतो, मग यामध्ये नाम कोणतं आहे? राम। मग पुस्तक कोण वाचत आहे? तर राम वाचत आहे। यासाठी वापरण्यात आलेल्या एखाद्या व्यक्तीचं नाव किंवा ठिकाणाचं, वस्तूचं, प्राण्याचं, पक्षाचं किंवा एखाद्या कल्पनेचं नाव म्हणजेच नाम होय। नाम म्हणजे काय तुम्हाला इथे कळालेलं आहे। या नामावर तुम्हाला इथे वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारण्यात येतात। मराठी व्याकरणात शब्दाच्या 8 जाती आहे। मग बघा, शब्दाच्या इथे किती आहे? 8 जाती आहे। शब्दाच्या जाती एक महत्वाचा प्रकार आहे, जसे की राम, पुस्तक, नदी, शहाणपण इत्यादी। आता हे काय झालं? राम एखाद्या व्यक्तीचं नाव झालं, पुस्तक हे वस्तूचं नाव झालं, नदी हे एखाद्या पात्राचं नाव झालं, त्यानंतर शहाणपण म्हणजे काय? एखाद्या नामाविषयी सांगितलेला शब्द, म्हणजे हा शहाणपण करत आहे, यामध्ये नाम कोणतं येईल? शहाणपण। म्हणजे एखाद्या कल्पनेचं नाव सुद्धा हे असू शकतं। म्हणून नाम या शब्दात किती जाती येतात? ते या शब्दामध्ये 8 जाती आहेत। ह्या जाती सुद्धा आपल्याला अभ्यासायला आहेत, ते पुढे बघूया। मग त्या नाम म्हणजे काय? बघा, ज्या शब्दाने एखाद्या गोष्टीची ओळख पटते, काय पटते? एखाद्या गोष्टीची ओळख आपल्याला मिळते, त्या गोष्टीला नाम असे म्हणायचं। तर चला मग यावरील उदाहरण आपण बघून घेऊया। मग काय असू शकतं? एखादी व्यक्ती म्हणजे काय? सचिन म्हणजे एखाद्या व्यक्तीचं नाव असू शकतं, किंवा मुलगी किंवा मुलगा असंही असू शकतं। शिक्षण वस्तू पेन, टेबल, घर प्राणी, म्हणजे घर प्राण्यामध्ये काय येतील याच्यामध्ये? कुत्रा, मांजर, जंगल प्राणी, सिंहट किंवा एखादं ठिकाण, मुंबई, शाळा, जंगल कल्पना, गुण, आनंदशौर्य। आता हे गुण, आनंदशौर्य काय आहे? काल्पनिक नाम आहे। त्यानंतर मुंबई, शाळा हे काय आहे? ठिकाणाचे नाम आहे। तसेच मुलगा किंवा सचिन, मुलगी हे कशाचे आहे? एका व्यक्तीचं नाव आहे। शैक्षणिक वस्तू बघा, टेबल, पेन, खुर्ची हे झालं वस्तूंचे नाव झालेले आहे। कळालं? त्यानंतर बघा, आता या नामाबद्दल आपल्याला कशा प्रकारे प्रश्न विचारले जातात हे आपल्याला बघायचे आहे। मग प्रश्न असं दिलेला आहे, पुढील प्रत्येक वाक्यातील नाम ओळखून त्याच्या योग्य पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा। मग इथे नाम ओळखून आपल्याला काय द्यायचं आहे? वर्तुळ रंगवायचं आहे। मग पहिला आपला प्रश्न असा आहे, मला त्याची वाचण्याचा छंद लावला। मला त्यांनी वाचण्याचा छंद लावला, यामध्ये नाम कोणचं आहे? काय लावला? तर वाचण्याचा छंद लावला। काय लावला? वाचण्याचा छंद लावला। म्हणून छंद हे या प्रश्नाचं काय होईल? उत्तर होईल, नाम होईल। म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे छंद। हे काय आहे? या वाक्यातील नाम आहे। घ्या त्यानंतरचा दुसरा प्रश्न आहे की नाही सोपं? दुसरा प्रश्न असा आहे आपला, आम्ही सर्वजण वाहतुकीचे नियम पाळतो। काय पाळतो? नियम पाळतो। कोणते विचारलं का? नाही, काय पाळतो? काय हा शब्द काय आलं म्हणजे कोण, काय असं जर आलं प्रश्न तर समजायचं याचं उत्तर असेल ना। मग काय पाळतो? तर नियम पाळतो। आम्ही सर्व वाहतुकीचे नियम पाळतो। मग हे या वाक्यातील नियम हे झालं ना। म्हणून या प्रश्नाचं उत्तर येईल नियम। काय पाळतो? तर नियम पाळतो। त्यानंतर घ्या तिसरं वाक्य, तिसरं सेंटेन्स असं आहे आपलं, सकाळी मी उबदार दुलईतून बाहेर पडलो। दुलईतून बाहेर पडलो। मग इथे काय दिलेलं आहे तुम्हाला? वस्तूचं नाव दिलेलं आहे, म्हणून इथे हे दुलई काय होईल? नाम होईल। म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे दुलई, पर्याय क्रमांक 1। घ्या 4 नंबरचा प्रश्न घ्या। ते दररोज सकाळी उठल्यावर ईश्वराचे चिंतन करतात। काय? ते दररोज सकाळी उठल्यावर ईश्वराचे चिंतन करतात। काय असेल या प्रश्नातील नाम? चिंतन। काय करतात? सकाळी चिंतन करतात। इथे ईश्वर सुद्धा नाम येऊ शकतो, चिंतन सुद्धा येते, पण आपल्याला इथे काय आहे? चिंतन कशाचे करतात? इथे आपल्याला कल्पनावाचक नाम घ्यायचं। म्हणून बघा, ईश्वराचे नाम होतो, ईश्वर सुद्धा एक नाम आहे। ईश्वराचे चिंतन, पण आपल्याला पर्यायामध्ये ईश्वर दिलेला आहे का? नाही। मग आपल्याला इथे काय दिलेलं आहे? चिंतन, कल्पनावाचक नाम दिलेलं आहे। म्हणून आपल्या इथे प्रश्नाचं उत्तर होईल चिंतन। हे या प्रश्नाचं काय असेल? उत्तर असेल। त्यानंतर चौथा प्रश्न आहे, शमशेर बहादर श्रीमंत चक्रवर्ती महाराजाचा जय जयकार असो।
असो, जय जयकार असो. मग काय विचारलं? संशय बहादर श्रीमंत चक्रमादित्य महाराजाचा जय जयकार असो. या प्रश्नातील नाम कोणतं आहे? महाराजांचा जय जयकार. मग कोणता असू शकतो? नाम कोणतं आहे? महाराज सुद्धा आहे आणि जय जयकार सुद्धा आहे. पण पर्यायामध्ये महाराज आपल्याला दिलेला आहे का? नाही. मग काय असेल? जय जयकार हे एक नाम आहे, म्हणून या प्रश्नाचे उत्तर येईल जय जयकार. पर्यायामध्ये शोधायचं आपल्याला नाम कोणते कोणते दिलेले आहे, म्हणून जय जयकार हे या प्रश्नाचे काय असेल? उत्तर असेल. असेच नामाबद्दल बहुतेकशे प्रश्न तुम्हाला पेपरमध्ये येतात. असेच नवनवीन प्रश्न जाणून घेण्यासाठी आजच आमच्या विश्वभरारी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, तसेच व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा. तोपर्यंत थँक्यू.